राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. खबर महत्त्वाची बातमी महाराष्ट्राची. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारने 100 दिवसाच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. यानुसार शेतकऱ्यांना शेतपिकाच्या नुकसान भरपाईची त्यांची देय रक्कम 31 मार्चपर्यंत दिली जाईल, असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी सांगितले. आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार, हा माझा एकच प्रश्न आहे. जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केला नाही? रक्कम वित्त विभागाकडून BDS वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे. त्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही, पण एक 4-8 दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्गवतील. अवघ्या दीड महिन्यात हळदीच्या दरात 3000ची घसरण. देशातील बाजारात नव्या हळदीची आवक वाढत आहे, त्यामुळे दरावर दबावही वाढत आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या हळदीचा भाव 7000 ते 10000च्या दरम्यान पोहोचला, तर महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा भाव 10000 ते 13000च्या दरम्यान दिसत आहे. पुढच्या काळात हळदीची आवक वाढणार आहे, त्यामुळे हळदीच्या दरावरही दबाव येऊ शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. पूर्वी डिलीट झालेल्या घरकुलधारकांचा होणार नवीन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर. पंचायत समितीकडून ग्रामसेवकांना प्रशिक्षण. सर्वेसाठी कोणीही पैसे देऊ नये. प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत ज्या लोकांची नावे डिलीट झालेली आहेत, अशा लाभार्थ्यांचाही आता विचार केला जाणार आहे. यासाठी घरकुल विभागाकडून नवीन सर्वे करण्यात येणार आहे. या सर्वेची जबाबदारी ग्रामसेवकावर टाकण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे आंदोलन, तुपकर पोलिसांच्या ताब्यात. पनवेल पोलिसांनी घेतलं तुपकरांना ताब्यात. महिला इथं आल्यात, लाडक्या बहिणी यांची विचारपूस करायची, यांच्याशी चर्चा करायची, तर पोलिसांना पाठवून या लाडक्या बहिणींवर अत्याचार करतात, तिनं त्यांच्या हातापायी करतात, त्यांचे हात ओढतात. सरकारला शोभतं काय? लाज वाटली पाहिजे या सरकारला. एक एप्रिलपासून जीवन 7/12 मोहीम. 7/12वर आता मृत शेतकऱ्यांच्या वारसाचे नाव येणार. यंदाच्या खरीप हंगामात कर्ज वाटप उद्दिष्ट 2400 कोटी. बँकर्स कमिटीची बैठक. कापसाला अधिक कर्ज. हेक्टरी 8 क्विंटलच तूर घेणार. उर्वरित तूर विकायची कुठे? राष्ट्रीय किसान संस्थेच्या महासचिवांचा प्रश्न. शेतकऱ्यांसाठी आता एकच मोबाईल ॲप येणार. एप्रिलमध्ये पहिले व्हर्जन. शेतकऱ्यांना विविध माहिती, सेवा, सुविधा, योजना आदींची माहिती एकाच ॲपवर विकसित केली जाणार आहे. भाजीपाला झाला स्वस्त, ग्राहक खुश, तर उत्पादक शेतकरी आले मेटाकुटीला. आवक वाढली. परजिल्ह्यातून येतोय शेतमाल. प्रमुख बाजारपेठेत खरेदी विक्रीसाठी गर्दी. नागपूरमधील दंगलीचे पडसाद मंगळवारी विधिमंडळात उमटले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकत्र येत पायऱ्यावर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दंगल नको, शांतता हवी, अशा घोषणाही देण्यात आल्या. आता PM सूर्यघर योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला योजनेचा आढावा. 2500 रुपये मिळतोय गव्हाला भाव. शेतकरी संकटात, व्यापारी मालामाल. कांदा दरात क्विंटलला 950 रुपयापर्यंत घसरण. उत्पादकाच्या कष्टाला केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा सुरंग. कांदा निर्यात शुल्क रद्द करा, मुख्यमंत्र्यांना पत्र. 7 लाख टन ऊस गाळप. एकाही कारखान्याकडून पूर्ण बिल मिळेना. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा बिलाकडे. कोणी दिले नाही सुरळीत बिल. CCIच्या विक्रीचा कापूस दराला आधार. खरेदी केला 1 कोटी गाठी कापूस. कापूस उत्पादकाची यंदा CCIला पसंती.